टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 2 दिवसाच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता सासवड मुक्कामी दिशेने निघालेली आहे आणि सध्या हडपसर पासून पुढील भागात हे वारकरी जे आहे ते चालत निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजचा मुक्काम जो असणार आहे तो सासवडमध्ये असणार आहे। मात्र पुण्यातून सासवडला मुक्कामी जाताना जो महत्त्वाचा टप्पा असतो तो दिव्य घाटाचा टप्पा असतो आणि काही वेळात आता पालखी जी आहे ती दिव्य घाटात पोहोचेल। इथून जवळपास 4 ते 5 किलोमीटर दिव्य घाट आहे आणि आपण पाहतोय की लाखो वारकरी जे आहेत ते आता दिव्य घाटाच्या दिशेने निघालेले आहेत आणि दिव्य घाटाच्या पायथ्याशी विसावा घेऊन त्यानंतर दिव्य घाटाची चढाई केली जाणार आहे। काही वेळातच दिव्य घाटाला हे वारकरी सगळे पोहोचतील आणि आजचा जो मुक्काम असणार आहे तो सासवडमध्ये असणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।